मी प्रथम एक सांगणार बघा की मानव विकास निर्देशांक हा नेमका का काढला जातो, का बरं काढला जात असेल? कुठलीही बाब उगीच केली जात नाही, मग ते कुठूनही असू द्या, ठीक आहे, ते राज्यस्तरीयवर असू द्या, ते देशाच्या पातळीवर असू द्या किंवा ते आंतरराष्ट्रीय स्तरावर असू द्या, कुठलं तरी याला एक कारण असतं. ते कारण म्हणजेच नेमकं काय, तर लोकांची म्हणजेच काय, तर जनतेची सुस्थिती कशा पद्धतीची आहे जगामध्ये प्रत्येक देशाची हे बघण्यासाठी हा निर्देशांक काढला जात असतो. पण खरं म्हणजे ही सुस्थिती काढण्यासाठीचं नेमकं पॅरामीटर काय? बरं, यामध्ये नेमकं एका शब्दातला फरक काय की यामध्ये आहे ते म्हणजे मानव विकास. की विकास काय असतो यामध्ये? तर मानव विकास हे दोन शब्द व्यवस्थित समजून घ्या बघा. एक वृद्धी आणि दुसरा विकास. देशाची वृद्धी होते म्हणजेच विकास झाला असा याचा अर्थ होत नाही. मात्र विकास झालेला असेल तर नक्कीच वृद्धी झालेला आहे याचा अर्थ असा असतो. मग वृद्धी म्हणजे काय, तर फक्त देशामध्ये सांख्यिक बाबी वाढत असतील. बघा मी काय म्हटलंय, फक्त सांख्यिक म्हणजेच काय, यामध्ये जीडीपी मध्ये वाढ होत असेल, एनडीपी मध्ये वाढ होत असेल, यामध्ये जीएनपी मध्ये वाढ होत असेल, ईएनएनपी मध्ये वाढ होत असेल, म्हणजेच काय, पैशाच्या स्वरूपात यामध्ये जर वाढ होत असेल तर याला वृद्धी म्हणता येतं, मात्र विकास म्हणता येत नाही. मग विकास म्हणजे काय असतो, तर जनतेची यामध्ये एकूणच जर देशाचा सामाजिक, तद्वतक आर्थिक, शैक्षणिक व राजकीय या सर्वच बाबतीत जर वृद्धी होत असेल, वाढ होत असेल, तरच याला विकास म्हणण्यात येत असतो. मग सोप्या शब्दात काय, जर देशाचा सर्वतोपरी विकास होत असेल तरच याला विकास असं म्हटलं जात असतं.